नमस्कार, साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट आहे। मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीचं घोडं अडलंय कुठं असा सवाल उपस्थित होतोय। मनसेला युतीचा प्रस्ताव नेमका द्यायचा आहे काय? ठाकरे गटासमोर हा मोठा पेच निर्माण झालाय। कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीत आता ठाकरे गट अडकल्याचं पाहायला मिळतंय। पुढची बातमी पाहूयात। मुलाच्या आठवणीनं विनोद घोसाळकर भावुक झाल्याचं दिसतंय। राऊत बोलत असताना घोसाळकरांचे डोळे पाणावले। भाजप शिंदे सेनेकडून घोसाळकर कुटुंबावर दबाव आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। मी ठाकरे सेनेतच ठाकरेंना भेटून भूमिका स्पष्ट करणार असं देखील घोसाळकरांनी स्पष्टीकरण दिलंय। ते पक्षात आहेत, पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षात आहेत। डोळे पाणावलेले आहेत। आता यानंतर मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे। मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिलेत। मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार आहेत, तर 10 मार्गांची निवड करण्यात येणार। या प्रकल्पासाठी 2,500 कोटी खर्च अपेक्षित आहे। वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास आता मदत होणार आहे। कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्टचं प्रेझेंटेशन काल आमच्याकडे झालं। DPR सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे। अशा पद्धतीचा चांगला प्रकल्प मुंबईकरांसाठी आम्ही आणतोय। मागून बघा, मस्त मिळेल। बातमी पुण्यातून आहे। पुण्यात येरवडा पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे। एका वाईन शॉपमध्ये दारू उधार दिली नाही म्हणून आरोपींना तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। रोहित पिल्ले असं आरोपीचं नाव आहे। येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि ज्या परिसरात घटना घडली त्याच परिसरात आरोपीची धिंड काढली। तांत्रिक बिघाड आणि तो दुरुस्त न झाल्यामुळे ग्रामस्थांना सहन करावा लागणारा मनस्ताप यातून चक्क तरुणानं महावितरणाचं उपकेंद्रच पेटवून दिलंय। अमरावतीच्या वलगाव उपकेंद्रात ही घटना घडली आहे। रेवसा गावात संपूर्ण रात्र वीज पुरवठा बंद होता। रात्रीच्या अंधारात वृद्ध, लहान मुलं, आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागला। सकाळ झाली तरी वीज आली नाही आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद येत होते। अखेर लोकांचा संयम तुटला। दुपारी 2 अनोळखी तरुण वलगाव उपकेंद्रात आले। कुठलीही पूर्व सूचना न देता त्यांनी थेट ऑफिसमधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली। तिथल्या ऑपरेटरलाही धमकावलं आणि त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली। मी काय म्हणतो, तुमची फेस 2 मधली जर असन आता एक धक्कादायक बातमी आहे। शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यासाठी तब्बल 2,000 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नवी मुंबईतल्या वाशी रुग्णालयात ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली होती। ही मुलगी मूळची कानपूरमधली होती। ती नवी मुंबईतल्या ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आईवडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। नेमकं काय घडलंय तर मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यासाठी 2,000 रुपये मागण्यात आले। वाशी रुग्णालयातील शवगृहामधील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे। तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात घेत असतानाचा हा प्रकार आहे। कर्मचाऱ्यानं नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचे कॅमेऱ्यात कैद झालेले आहे। पालिका प्रशासनाकडून अद्याप कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही।
आता एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे. धोकादायक पुलांबाबत यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पिकांच्या नुकसानाबाबतही यात आढावा घेतला जाईल. नुकसान भरपाईबाबत बैठकीत चर्चा होणार अशी माहिती मिळते. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून या बैठकीत धोकादायक पुलांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात व्यापाऱ्यांची चर्चा सुरू झाली. या मार्गाच्या विकासासाठी 80 ते 85% व्यापाऱ्यांनी संमती दिली आहे. पंढरपूर हे जागतिक असं भक्ती केंद्र झालं पाहिजे अशी भूमिका असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलंय. समृद्धी महामार्गावर लुटालूट सुरू आहे. संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक केली जाते. महाराष्ट्र, यूपी, बिहार होत असल्याची तक्रार प्रवासी करतायत. रावेर परिवहन आगारातून पंढरपूरसाठी विशेष बसेस MSRTCने रावेर ते पंढरपूर या विशेष बस सोडण्यासाठी निर्णय घेतलाय. ज्या गावातून मागणी असेल त्यांना बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे 10 ते 15 बसेस या पंढरपूरसाठी देण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे. मुंबईत वॉटर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यात विशेष लक्ष घातलंय. मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी मेट्रो 5च्या नव्या मार्गाच्या DPRला मंजुरी देण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो 5, मेट्रो 12 आणि मेट्रो 14च्या प्रकल्पांचा देखील आढावा घेण्यात आलाय. आषाढी एकादशी निमित्त भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. नागपूर आणि मिरज दरम्यान 4 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. नागपूर मिरज विशेष गाडी 4 आणि 5 जुलै रोजी सकाळी 8:50 नागपूरहून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 मिरज स्थानकावर पोहोचेल. केदारनाथ बद्रीनाथ खोऱ्यात पुन्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. इथे झालेल्या अपघातानंतर 2 दिवसांसाठी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आता हेलिकॉप्टर फक्त DGCAच्या मानकांनुसारच उड्डाण करतील. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होईल. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची मुक्तगिरीवर बैठक पार पडली. वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची सर्वांवर जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकीत निधी वाटप तसंच नव्या जबाबदाऱ्या नियुक्त्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली. आज शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वरळीत बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करतील. दुसरीकडे ठाकरे सेनेचा वरळीच्या लाला लजपतराय महाविद्यालयात आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे. साहित्य संमेलनाचं यंदाचं 99वं वर्ष आहे.
ठाकरे गटाकडून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, देवानंद बिरारी आणि काही माजी नगरसेवकांचाही आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। यावेळी बडगुजर यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शनही होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी युतीसाठी वंचितला टाळी दिली आहे। महापालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या हाताला वंचितच्या मदतीची गरज भासू लागली आहे। आता या टाळीला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर कसा प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जळगावात मवियाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी फडणवीस आणि महाजनांच्या पोस्टरला काळं फासलंय। शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जालन्यात एका शेतकऱ्याला पोलिसांनी धक्काबुक्की केली होती। या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात शेतकऱ्यांनी आंदोलन करत पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांचे आरोप फेटाळले असून शेतकऱ्यांकडे आक्षेपार्ह वस्तू असल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं असा दावा पोलिसांनी केला। शेतकऱ्याचा घामाचा दाम मागायला गेलता। कल्याण डोंबिवली पालिकेने घनकचरा करात अतिरिक्त शुल्क वाढ केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। ही करवाढ आणि शुल्क वाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। तुळजापूरच्या नळदुर्ग शहरात 15 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे। त्यामुळे नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गाढव मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी हातामध्ये फलक घेत नागरिक सहभागी झाले होते। रानडुकरांचा बंदोबस्त करा म्हणत नाशिकमधल्या राजापूरच्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको केलाय। पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन केलं। मका आणि सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे, मात्र रानडुकरांनी धुमाकूळ घालत नुकसान केलं। सांगलीच्या तासगाव नगरपालिकेवर दलित महासंघाच्या वतीनं उंट घेऊन मोर्चा काढण्यात आला। इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यात। या नोटिसा बेकायदेशीर असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसंच कायमस्वरूपी घरं ताब्यात घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। एक महत्त्वाची बातमी समोर येते। इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय। दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीयांना देण्यात आलाय। हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आलेत। इराणमध्ये असलेल्या भारतीयांना संपर्क साधता यावा यासाठी एक टेलिग्राम लिंक देखील तयार करण्यात आली आहे। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबईत दररोज सरासरी 27 कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय।
इतर आजारांनी त्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळा आजारांसोबतच यंदा मुंबईकरांना कोरोना संसर्ग टाळण्याची गरज आहे. बदलापूरच्या खरवईमध्ये एका व्यक्तीनं विकत घेतलेल्या पावात मेलेली माशी आणि फॉईल पेपरचा तुकडा आढळून आलाय. सुदैवानं वेळीच हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, त्यामुळे दुकानदाराला समज देण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे बेकरीतल्या अस्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. हे दोघे जण गुण वाढवून देण्याचं प्रलोभन दाखवून फसवणूक करत होते. यातील संदीप शहा गुण वाढवण्यासाठी पालकांकडून 90 लाख रुपये घेत होता. या प्रकरणी आता सीबीआयकडून परीक्षार्थी आणि पालकांचीही चौकशी होणार आहे. नवी मुंबई ज्वेल्स ऑफमध्ये एका इसमानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. घरगुती तसंच कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. जखमी इस्माला तात्काळ डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. दरम्यान प्रकृती गंभीर असल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात एका 30 वर्षीय तरुणानं आपल्या कुटुंबाला संपवलंय. पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुरड्याला विष देऊन त्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. ऑनलाईन रम्मी या जुगारात पैसे हरल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केलाय. उत्तर प्रदेशच्या हरदोई इथं इंधन पंपावर सीएनजी भरायचं असल्यामुळे खान कुटुंबाला गाडीतून बाहेर येण्यास सांगितलं. एहसान खानने नकार दिला आणि वाद सुरू झाला. त्यात एहसानची मुलगी अरिबा खान गाडीतून उतरली आणि रिव्हॉल्व्हर काढून थेट कामगारावर रोखली. सीसीटीव्हीत हा प्रसंग चित्रित झाला असून हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात बीडच्या विशेष न्यायालयानं सरकारी वकिलांकडून अर्ज करण्यात आलाय. या अर्जावरती आज न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7वी सुनावणी होणार आहे. एक महत्त्वाची अपडेट आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरावं लागलंय. फ्लाईट क्रमांक AI-180 कोलकाता मार्गे मुंबईला जात होती. हे विमान कोलकाता विमानतळावर पोहोचलं. याच वेळी विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं. त्यामुळे विमानाच्या टेक ऑफला उशीर झाला. दरम्यान एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची ही गेल्या 36 तासांमधली 5वी घटना आहे. आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडतायत आणि ही त्यातली आता 5वी घटना आहे. कोलकाता विमानतळावर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या कारणामुळे हे लँडिंग करण्यात आलंय. उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात. संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी सरसावलाय. मका, कपाशी आणि आलं या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. दरम्यान अनेक शेतकरी पेरणीसाठी बैलजोडीलाच प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वीज पडून शांताराम कठोरे यांचा जागीच मृत्यू झालाय. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यामुळे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांची कुटुंबाला सांत्वनपर भेट देत 4 लाखांचा धनादेश दिलाय. अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांचा नवा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत रमेश विश्वकुमार कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसतो. सुमित सबरवाल यांच्यावर पवईत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मुलाला निरोप देताना सबरवाल यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. अहमदाबाद विमान दुर्घटनेची केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ही समिती 3 महिन्यात अहवाल सादर करणार आहे. एअर इंडियाच्या 34 ड्रीम लाइनर विमानांची तपासणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.